नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. आता ठाणेकरांना नमस्कार. आपण आता आलेलो आहे मामलेदार मिसळ खाण्यासाठी बरेच दिवसानंतर. आणि समोर बघू शकता तहसीलदार दंडाधिकारी कार्यालय आणि त्याच्याकडेची मामलेदार मिसळ खूप वर्षापासून, म्हणजे अक्षरशः तसं म्हणायला गेलं तर राजसाहेब ठाकरे असतील किंवा त्यांनी सुद्धा इथे येऊन मिसळ खाल्लेली आहे. इतकी सुप्रसिद्ध झणझणीत मिसळ आपण खायला जात आहोत. गर्दी बघू शकताय. अनेक ब्लॉगर्स येऊन याचा रिव्ह्यू करून गेलेले आहेत, तरी पण आपण आज या ठिकाणी आपले नंबर बघू शकता. हो, लाईन असते. किती वेळ जाणार? संध्याकाळी आलीस तरी तुला लाईन इतकीच मिळते. सगळ्यात मागे नंबर आपला लागला. सगळ्यात मागे नंबर. आपल्या मागे कोण नाही आहे. समोर 50 लोकांची लाईन आहे. आतमध्ये सगळ्या खटाटोप चालू आहे, बघू शकता. बघा, संपूर्णपणे खटाटोप चालू आहे. मी नंबरला लागलोय आणि हे बघू शकता ही संपूर्ण लाईन आहे. आपण आज अर्धा तास झाला आपण आता वाट बघतोय. अर्धा ते पाऊण तास होऊन गेलाय, तरी पण आपण 5 मिनिटात नंबर येईल असं वाटतंय. 5 मिनिटात नंबर येईल असं वाटतंय. देवाच्या दारामध्ये पण आपण इतका वेळ वाट बघत नाही. इतकी वाट आपण मामलेदार मिसळ खाण्यासाठी बघितलेली आहे. अर्धा पाऊण तास. आणि एक माणसं ही लोक आतमध्ये जोडतात आणि बहुतेक आपल्याला थांबवलं जाईल. फायनली आपला नंबर आलेला आहे. आपल्याला जागा भेटली. कोणतं अजून बसणार इथे येऊन. चलो आणि तो भाई मिसळ मामलेदार मिसळ पाव 85 रुपये. 85 रुपये. जैन मिसळ 100 रुपये. जैन मिसळ, उसळ, पायनॅपल शिरा. आपल्याला फक्त मिसळ घ्यायची आहे ना. ओके. आतमध्ये बघू शकता टेबल टू टेबल 3 मिसळ घे दादा. तिखट झणझणीत. नकोय, बघूया ना आता आमची तिघांमध्ये. आता बघूया कोणाच्या डोळ्यातून पाणी येतंय. फार मज्जा येते. आणि किती वेळ लागला आपल्याला? पर प्लेट 2-2 पाव आलेले आहेत. आता मिसळ येईल, मिसळची वाट बघूया. तर मग आज पहिल्यांदा मिसळ खातेस तू? मामलेदार मिसळ. नेहमी स्वतः केलेलीच खातो, त्यामुळे आली. आणि आता बघू शकता मिसळ मिक्स केली जाते. फुल तरी आहे मिसळला. सांडवायचं नाही खाली. चला आता मिसळ खाऊन घेऊया आणि आपण फीडबॅक देऊया कसा आहे तो. आपली मिसळ खाऊन झालेली आहे आणि 270 रुपये बिल. एक्स्ट्रा कॉस्ट रश्श्याची वाटीची पण. आणि चला गाडी आले. चला जाता बोलूया मिसळबद्दल. मामलेदार मिसळ है ना, आज तुम्ही दोघींनी पण खाल्ली फर्स्ट टाइम. मिसळ छान होती. गाडी क्रॉस करूया पहिलं. रस्ता क्रॉस करूया, नाही गाडी आपल्याला क्रॉस करेल. तर जाहीरपणे एक सांगू शकतो, महाडमध्ये करमरकर नावाची एक मिसळ आहे. करमरकर स्नॅक्स. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्या पोस्टासोबत, जुन्या पोस्टाच्या इथे. तर ती मिसळ कधीतरी खाऊन बघा आणि मामलेदार मिसळसोबत तुम्ही कम्पेअर करा. मी नाव ठेवत नाही, प्रत्येकाची आवड वेगळी असते. पण मला अजून एक महत्त्वाची जाणून घ्यायचं आहे की ठाण्यामध्ये जे राहणारे लोक असतात, ठाण्यामध्ये राहणारे लोक, त्यांचं या मिसळीबद्दलचा फीडबॅक काय आहे तो पण कळवा.
खाद्यपदार्थांमध्ये जर म्हणाल इतकी सगळी लोक नाही असंच असणार कारण हा. एवढी जी आरती लाईन असते हां त्या आरती आवडल्याशिवाय लोक येत नाही ना परत. बरोबर. पण आता आपण जर तुम्ही बघायला गेलात समजा तर बघायला गेलात तर बाहेरच्या ज्या काही आपण मिसळ खातो प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये टेस्ट वेगळी असते. तर मला आवडलेल्या मिसळमध्ये सगळ्यात आवडलेली मिसळ जर म्हणायला गेलात तर ती मिसळ म्हणजे करमरकर स्नॅक्सची मिसळ जी महाडची मिसळ आहे ती आवडलेली होती आणि कायमस्वरूपी आवडते. त्याच्यानंतर सेकंड नंबरची फक्त थोडंसं तेल जास्त असतं या मिसळमध्ये आणि किंमत पण म्हणाल तर थोडी जास्त आहे. 3 मिसळ घेतल्या आपण एक 270 रुपये लागले. चला तर हा मिसळचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि कुठून बघताय छान होती आलात तर नक्की ट्राय करा. आलात तर नक्की ट्राय करा. यांनी पहिल्यांदा खाल्ली मी सेकंड टाईमला खाल्ली. ट्राय केलेली असते. हो आणि ईश्वरीला विचारायचं आहे मला ईश्वरीला विचारायचं आहे आपण सगळ्यांनी तिखट मिसळ घेतली ना बाळा हा काय सांगशील ही मिसळ तिखट होती हा होती पण तू खाऊ शकलीस इतकी तिखट होती ना हा तरी म्हणजे एवढी काही तिखट नाहीये. हा आणि ईश्वरीचं म्हणणं सांग ना काय म्हणतेस सांग आता काय? ओठाला जरा आता आईस्क्रीम खायचंय. आता आईस्क्रीम खायचं तिचं पण मगाशी ती खाताना म्हणत होती की अजिबात तिखट नाहीये असा तिचा फीडबॅक होता मिसळच्या बाबतीमध्ये. तुम्ही या बाजूला पण बघू शकता या बाजूला मामलेदार मिसळ म्हणजे जुनी मामलेदार मिसळ आहे तर त्यांचंच हे हॉटेल आहे हॉटेल आमंत्रण म्हणून. पण तिकडे जितकी गर्दी असते किंवा तिकडे लोक जेवढी जास्त एक्सायटेड असतात तितकी या हॉटेलमध्ये जास्त एक्सायटेड नसतात जाण्यासाठी असं मला वाटतंय. हे बघितलीस का इकडे गर्दी परत ही सगळी गर्दी आहे ना ही सगळी गर्दी मिसळ खाणाऱ्यांची गर्दी आहे या बाजूला. ओके सो धन्यवाद इतका वेळ दिलात व्हिडिओ बघितल्याबद्दल. हां